चौथा हिरवा माणकोली ब या संघाला. गोलंदाजांचा जर विचार केला तर सगळ्या गोलंदाजांनी सारखीच गोलंदाजी केलेली असं पण म्हणूया, कारण एका षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 11, चौथ्या षटकामध्ये 12 अशा पद्धतीने गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि त्याची सरमिसळ करत असताना 43 धावा धावपलकर उभारता आलेल्या आहेत दिव्य संघाच्या फलंदाजांना. 44 धावांचं लक्ष आहे. 11.00 ची धावगती राखायची सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या चौथा हिरवा ब संघाला. प्रवीण आलेले आहेत गोलंदाजीसाठी. प्रवीण पाटील अर्थात प्रवीण पाटील अर्थात चिच्या या नावाने ते सुप्रसिद्ध आहेत. पहिला चेंडू इथे ऑन दी अप खेळत आहेत क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत तरी चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. पाहिजे एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार निघून गेला. पहिल्या चेंडूवर मिळाल्या धावा 4. हा फटका दर्जेदार रविकांत पाटील यांचा चौकार. चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपल्याला करावी लागेल, कारण घड्याळाकडे जर आपली नजर गेली तर जवळजवळ 1:30 वाजत आलेले आहेत. त्याचमुळे आता प्रेक्षकाची संख्या तितकी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षक आपण आपल्या जागा अक्वायर करा. 44 बनवायचे आहेत. आज जर्सीमध्ये लकीभाई आम्हाला पाहायला मिळाले होते. असं वाटत होतं की संघामध्ये खेळण्याची संधी मिळेल, परंतु ती त्यांना मिळाली नाही अथवा त्यांनी कदाचित स्वीकारली नसेल. काही तब्येतीचे इश्यू त्यांचे सुरू आहेत त्याचमुळे. नाहीतर क्रिकेट हा खेळ असा आहे, तुम्ही जर फिट असाल तर क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. या अगोदर स्वयंभू पायगाव संघाच्या दीपक मडवी यांनी माझ्याबरोबर वार्तालाप बऱ्याच वेळ साधला. त्यावेळेस त्यांच्या काही इंजुरीज त्यांनी तिकडे बोलून दाखवल्या, परंतु क्रिकेटची आवडच इतकी अशी असते की जी तुम्हाला घरी स्वस्थ बसू देत नाही. पहिल्या चेंडूवर चौकार रविकांत यांचा. 4 धावा धावपलकावर. 44 बनवायचे आहेत. दुसऱ्या चेंडूवर हा फटका बसला. क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये आहेत. इथे टिपलाय झेल. ज्या फलंदाजाने चौकाराने सुरुवात केली होती तो फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतेल, अर्थात रविकांत पाटील बाद. अकरा धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायचे सामना जिंकण्यासाठी चौथा हिरवा मानखोली ब या संघाला. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर रविकांत पाटील बाद होत असलेले आपण पाहिलेले आहेत. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी माळी आलेले आहेत. क्रमांक 3 साठी त्यांची वर्णी लागलेली आहे. पहिलं षटक आपण म्हटलं की जे 45 वर्षाच्या वयोगटासाठी आरक्षित केलेलं आहे, त्यापेक्षा तुमचं वय किती अधिक असलं तरी हरकत नाही. त्यानंतरच्या वयाला बंधन नाही, परंतु सुरुवात ही 45 पासून व्हायला हवी. म्हणजे कमीत कमी तुमचं वय 45 असायला हवं. चार धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज प्रवीण पाटील पुन्हा एकदा वरतीच. टाकिंग एंडला रवीन माळी. पहिला चेंडू हा फटका अत्यंत चांगला आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून फटका प्लेस केला, पूल केलं आणि हा पूल ठरला सक्सेसफुल, यशस्वी. आमचे समोरचे कर्राम केणीसर याने अंदाज वर्तवला होता पहिल्या चेंडूवर चौकार येईल आणि तोच चौकार दरम्यान इकडे आलेला आहे. चेंडूची फेक पुन्हा एकदा आपल्याला करावी लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावर पूलचा चांगला फटका रवी याने आपल्याला दाखवला आणि हा चौकार इथे मिळवलेला आहे. 3 चेंडूंमध्ये 8 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. एकूण 8 गट या स्पर्धेमध्ये केले गेलेले आहेत. प्रत्येक गटामध्ये 4-4च्या संख्येने खरं तर संघ आहेत. काही गटांमध्ये 5 संघ सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये ए गटामध्ये जवळजवळ 5 संघ सम्मिलित आहेत. त्याचबरोबर एच गटामध्ये सुद्धा 5 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो आणि उर्वरित सगळे 6 गट हे 4-4च्या संख्येने म्हणजे 4 संघ त्या 6 गटांमध्ये सम्मिलित झालेले आहेत. रवी यांचा हा फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत टिपलाय झेल आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज
इथे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचे 45 कॅटेगरीमध्ये आणखी एखादा खेळाडू चौटा हिरवा मानकोली ब संघाकडे आहे का? आणि 2 चेंडूचा खेळ शेषे, चौकार त्यानंतर गडीबाद, चौकार त्यानंतर गडीबाद अशा पद्धतीने या षटकामध्ये घडलेला आहे. आणि तोच ट्रेंड जर सुरू राहिला तर नव्याने आलेल्या फलंदाजाला सुद्धा चौकारच मारावा लागेल. पाहायचे कोणते फलंदाज येत आहेत. किसन पाटील आलेले आहेत इथे या पहिल्या षटकात फलंदाजी करण्यासाठी. मरुआई दिव्य संघ क्षेत्ररक्षण सज्ज करा. संपूर्ण वर्षभरामध्ये मरुआई दिव्य संघाला त्यांच्या नावाप्रमाणे खेळ करता आला नाही, ही चर्चा छेडली गेली होती या अगोदर. कधी कधी एखाद्या खेळाडूचा एखादा दिवस चांगला नसतो, कधी कधी एखाद्या टीमचा एखादा दिवस चांगला नसतो. आणि असंच कायराम केणीसर कधी कधी एखाद्या टीमचा एखादं वर्ष सुद्धा चांगलं नसतं. त्या संपूर्ण वर्षभरामध्ये त्यांना स्ट्रगलच करावा लागतो. प्रवीण पाटील, किसन यांच्यासाठीचा हा चेंडू आहे. चेंडूबाईचा संपर्क आणायचा होता, ऑफसाईड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न दरम्यान तिकडे केला गेला. चेंडूबाईचा संपर्क आला नव्हता. रिॲक्शन अत्यंत चांगली दिली होती फलंदाजाने, म्हणजे त्यांनी जसं ठरवलं होतं तसं मैदानाच्या आतमध्ये झालं नाही. क्रिकेट हा खेळच असा आहे. बऱ्याचदा तुम्ही जे प्लॅनिंग तुमच्या डोक्यामध्ये करता, प्रत्यक्ष मैदानावर गेल्यानंतर बऱ्याचदा त्याच्या विरोधात खेळ जात असतो. त्या प्लॅनिंगच्या शेवटचा चेंडू, इथे प्लॅनिंग कशा पद्धतीने करता येईल फलंदाजाला. यावेळेस काय झालं, हिट विकेटच्या रूपाने फलंदाज बाद झालेले आहेत. या अगोदरच्या चेंडूवर गणेश केनी यांनी संपर्क साधला होता किसन पाटील यांच्या बरोबर, आणि त्यांना तो कानमंत्र दिला होता किसन पाटील यांना. आणि त्याचाच अवलंब करत असताना आपल्या विकेटचं समर्पण केलेलं आहे. 40+ क्रिकेटमध्ये हे समर्पण बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं, परंतु त्यासाठी फलंदाजाला योग्य कृती करावी लागते. बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फलंदाजाची त्रिधा तिरपीट उडत असते. म्हणजे मुद्दामहून आपली विकेट टाकणं हे काम तितकं सोपं नाही. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर आपल्याला चांगल्या धावा बनवायच्या आहेत असं प्रत्येक जण विचार करत असतो. आणि अशातच पर्पजफुली म्हणजे डेलिबरेटली त्याला आपण म्हणू शकतो, आपल्या विकेटचं पतन करून घेणं आपल्या हाताने हे अत्यंत कठीण काम आहे. परंतु 40+ क्रिकेटमध्ये खेळाडू ते करत असतात. क्रमांक 2 साठी गोलंदाज जर्सी नंबर 24 लकीजी गोंधळे यांच्या आवडीचे खेळाडू राजू आलेले आहेत. रात्रीची वेळ आहे आणि मुख्य रस्त्यावर हायवेवर वाहनांची वर्दळ खूप जास्त आहे. रात्र असो की दिवस असो, ठाणे नाशिक महामार्गावर वाहनांची वर्दळ फार जास्त असते आणि त्याचमुळे आपल्या खेळाडूने त्या मार्गाने जास्ती ये-जा करू नये असं संघ कर्णधार नेहमी सांगत असतात. म्हणून लकी गोंधळे यांच्या वतीने राजूसाठी ही सूचना परत एकदा असेल की ठाण्याकडे तुम्ही जाऊ नका. राजू, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे 24 जर्सी नंबर. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गणेश केनी याने बॅकफुटला असताना चेंडूला कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन मध्ये उपस्थित आहेत. एक धाव दरम्यान मिळालेली आपण पाहू शकाल. काही नवीन प्रेक्षक सुद्धा इतक्या रात्रीच्या वेळी जोडतायत, त्यांचं आपण स्वागत करूया. 40+ क्रिकेट हे सावकाश क्रिकेट म्हणून काही वर्षांपूर्वी गणलं जायचं, परंतु आता ते राहिलेलं नाही. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी हे जे नवीन काही गुणवंत खेळाडू जोडले जात आहेत, त्यातून मग तो खेळाचा दर्जा, क्रिकेटचा दर्जा वाढत चाललेला आहे. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, इथे 2 तर पूर्ण होतीलच. राजूच्या विरोधात प्रत्येक पाऊल शहाणपणाचा असावं असं फलंदाजाला वाटत असतं आणि त्याच पद्धतीने काळजीपूर्वक फलंदाजी करतायत फलंदाज रुपेश म्हात्रे. काही फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडून रक्षात्मक रीतीने खेळी अपेक्षित करू शकत नाहीत किंवा पर्पजफुली त्यांना तसं करता सुद्धा येत नाही. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला, भारतीय लेदर बॉल क्रिकेटचा विचार केला तर वीरेंद्र सेहवाग हा असा फलंदाज होता की ज्याला
कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा रक्षात्मक रीतीने कधी खेळता आलं नाही, फक्त आणि फक्त आक्रमकतेने खेळताना त्याला आपण पाहिलेलं आहे. काय वेग जनरेट केलेला आहे गोलंदाज राजू पाटीलनं. खरं तर तुम्हाला एक पेसर गोलंदाज म्हणून जर अधिकचा वेग जनरेट करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिदम चांगला ठेवावा लागतो. त्याचबरोबर पंचांच्या जसे जसे तुम्ही जवळ जाता तशा स्ट्राइड्स तुमच्या मोठ्या व्हायला लागतात. त्याचबरोबर एखाद्या, आपण याची चर्चा करूया या चेंडूनंतर, आणि मी जी चर्चा करणार आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. ट्रिगर मोमेंट महत्वाची असते. त्याचबरोबर आपण पाहिलं की धनुष्य बाणाची प्रत्यंच्या तुम्ही ज्या पद्धतीने मागे खेचता आणि त्यानंतर ती सोडून देता बाणाला, त्यानंतर वेग मिळतो, त्या पद्धतीने लास्ट मोमेंटला तुम्हाला तो झटका देता आला पाहिजे एल्बोला, आणि तेच काम इथे गोलंदाज करतायत राजू. त्याचमुळे वेग तिकडे मिळतोय. त्याचबरोबर तुमच्या फुटचं लँडिंग सुद्धा महत्वाचं आहे. पाहूया आपण, थोडा बेंड होतोय खरं तर पाय, ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतायत. यावेळेस फलंदाज वाचलेत. 2 धावा याचबरोबर खरं तर इकडे पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू गोलंदाजाच्या हातामध्येच आला नव्हता. तुमचा फ्रंट फूट जितका स्ट्रेट राहील तितकी तुमची अचूकता पाहायला मिळेल गोलंदाज बनून, आणि तितका अधिकचा वेग तुम्हाला मिळेल. लोअर बॅकचा सुद्धा अत्यंत महत्वाचा रोल त्यामध्ये असतो. बऱ्याच गोष्टी आहेत टेक्निकली जर आपण चर्चा करायची गेली तर. पाहायचंय इथे चांगली गोलंदाजी होत आहे. साईडाम थोडी ऍक्शन वाटते गोलंदाज राजूची. आणि साईडाम गोलंदाजांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं असतं की चेंडू पडल्यानंतर बऱ्याचदा खाली राहत असतो, ज्या पद्धतीचे चेंडू इथे राजूचे राहत आहेत. क्षेत्ररक्षक मला असं वाटतं उमेश आहेत तिकडे. यावेळेस इथे फलंदाज आता बाद करावेच लागतील यष्टी रक्षकांना. या अगोदर ती चर्चा मी छेडली होती. कधी कधी फलंदाजाला स्वतःहून बाद व्हायचं असतं तर मग त्याला बाद केलं जात नाही, परंतु कधी कधी क्षेत्ररक्षकाला अथवा यष्टीरक्षकाला गोलंदाजाला फलंदाजाला बाद करायचं नसतं, परंतु त्यांच्या पुढे अशी परिस्थिती असते की त्याला फलंदाजाला बादच करावं लागतं, अदरवाईज पेनल्टी तुमची वाट बघत असते. धावफलक आहे 15 धावा धावफलकावर 44 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पाहायचंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत सचिन माळी. सचिन माळी हे सुद्धा अत्यंत चांगले फलंदाज आहेत, गुणवंत फलंदाज आहेत. आता ही बिनीची जोडी आहे चौथा हिरवा मानकोली ब संघाची असं म्हणायला हरकत नाही. यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये प्रेमनाथ माळी याचं येणं बाकी आहे. केतन माळी याची सुद्धा फलंदाजी बहुचर्चित असते. हे 2 फलंदाज अजून येणं बाकी आहे. श्री माळी सुद्धा खरं तर या संघामध्ये आज मला पाहायला मिळत नाहीत. जनरल ऑलराऊंडर आहेत चौथा हिरवा मानकोली ब संघाचे. या षटकातील अल्पेश शेवटचा चेंडू येणं बाकी आहे का? यस, बरोबर. राजू तयार आहेत. नव्याने आलेले फलंदाज सचिन माळी. 44 धावांचं टार्गेट इथे चेस करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. आजच्या रजनीतील ही शेवटची लढत आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खडे खेळलेत. फार उंची मिळाली चेंडूला, त्याचबरोबर अंतर मिळालं. क्षेत्ररक्षकाने उंच उडी जरी घेतली असेल तरी चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने निघून गेला. सीमा पार. मिळाल्या धावा महत्वपूर्ण 6 अर्थात षटकार. या फटक्याची गरज होती कारण दबाव बनत चालला होता या षटकामध्ये राजूच्या वतीने, आणि तो दबाव झुगारणारा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सचिन माळी याने इथे आपल्याला दाखवलेले. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर त्या आहे 21 आणि 44 धावा बनवायचे. याचा अर्थ असा की उर्वरित 12 चेंडूंचा खेळ इथे येणं शेष आहे आणि 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी चौथा हिरवा मानकोली ब या संघाला. पाहायचंय तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाकडे इथे सुपूर्द केलं जात आहे. संदीप येत आहेत मला वाटतं गोलंदाजीसाठी. सुधाकर येत आहेत. यस, सुधाकर येत आहेत. सुधाकर डावखोरे आताच्या अत्यंत चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज आहेत. खरं तर नवीन 40+ क्रिकेट संघटनेत काही अशी नावं उदयाला आली की ज्यांनी त्यांच्या नावाचा ठसा उमटवला आपल्या खेळीच्या द्वारे. त्यातील हे नाव सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे सुधाकर. म्हणजे अधिकचं खरं तर बोलणं काही खेळाडूंना पसंत नसतं. आपल्या खेळीच्या द्वारे काही गोष्टी त्या स्पष्ट करत असतात. म्हणजे कृतीतून बोलणं त्याला आपण म्हणू, त्या पद्धतीचा हा खेळाडू आहे. मितभाषी आहे, कमी बोलणार आहे, परंतु खेळी अत्यंत चांगली असते सुधाकरची. पाहायचं ते गोलंदाजी कशा पद्धतीने करतील सुधाकर. आपला रनअप पूर्ण केल्यानंतर, काउंट केल्यानंतर खरं तर तिथे तो निर्देशित करण्यासाठी ज्या साधनाची गरज आहे ते डिव्हाइस सुद्धा बरोबर घेऊन आलेले आहेत.
त्यामुळे तयारी आपल्याला कळते, तुमचा अप्रोच कळतो, दृष्टिकोन कळतो क्रिकेट संदर्भाचा. रुपेश साठीचा हा चेंडू आहे, पहिला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अधिकची उसळी मिळाली आणि पंच अधिकचा वेग घेऊन अखेरीस आपल्यापर्यंत इकडे आमच्याकडे पोहोचलेले आहेत आणि दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणत असताना पंचाने हा चेंडू वाईड घोषित केला. पहिल्या सत्रामध्ये काय क्षेत्ररक्षण झालं संकेत यांचं. सुधाकरचा हा पहिला चेंडू दरम्यान वाईड असलेला आपण पाहिलेला आहे आणि कौतुक करावं लागेल इथे खरं तर सुधाकरचं, कारण पंचांनी दिलेला निर्णय बऱ्याचदा तुमच्या पचनी पडेलच असं नाही, परंतु तरी सुद्धा तुम्हाला तो मान्य करावा लागतो ॲट दी व्हेरी एंड. आणि जर तसं व्हायचं नसेल तर मग तुम्हाला टेक्निकल सपोर्ट घ्यावा लागतो आणि वाईडसाठी तो सपोर्ट इकडे अवेलेबल नाही. त्याचमुळे गोलंदाजाने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर जाणं पसंत केलं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर शोधला गोलंदाज सुधाकरने. चेंडू पैजा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आणता आला नव्हता फलंदाज रुपेश म्हात्रे यांना. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलेला आहे रुपेश याने. धावपलकर धावा त्याने जोडलेले आहेत 5. पुन्हा एकदा फुलालेंचा चेंडू आहे. फलंदाजाला नामोहरम करणारी गोलंदाजी गोलंदाज सुधाकर याची आपल्याला पाहायला मिळत आहे. जर्सी नंबर 10 हा आकडा क्रिकेटच्या देवाशी खरं तर जोडला गेलेला आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10 असलेला आपण पाहिलेला आहे. अलीकडे जर्सी नंबरचं सुद्धा एक फार मोठं महत्व आहे, त्यावर आपण चर्चा करू. सुधाकर पुन्हा एकदा बळत आहेत. पुन्हा एकदा इथे खरं तर आपण पाहिलं की विविधता दाखवत असताना शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू हाताळला होता गोलंदाज सुधाकरने. या अगोदरचे चेंडू आपण पाहिले ते स्लाइटली फुलर लेनचे होते. 3 धावा पूर्ण झालेले आहेत का. चौथीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे, परंतु तो एक मार्गी आहे. जिथे फलंदाज बाद होण्याच्या शक्यता जनरेट झाल्या होत्या तिथे 3 धावा मिळत आहेत. ही परिस्थिती बऱ्याचदा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात, त्याचबरोबर स्वतः गोलंदाजाच्या विरोधात जात असते. मग गोलंदाज काहीतरी वेगळा विचार करतो. कधी कधी एखादा चांगला चेंडू गोलंदाज हातात आहेत, यष्टी रक्षक चूक करतोय, बाईच्या रूपाने चौकार मिळतो. त्यामुळे मग गोलंदाजाच्या समोर तो फार मोठा यक्ष प्रश्न असतो की यानंतर आपण काय केलं पाहिजे. परंतु सुधाकरकडे तो अनुभव आहे पाहिजे, तो अनुभव इथे वापरता येईल का त्यांना. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 25. 44 पर्यंत डाव घेऊन जायचं आहे. अजून 19 धावा हवेत सामना जिंकण्यासाठी. फुलालेंचा फुलटॉस स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मागे परतण्याची संधी इथे येऊच दिली नाही फलंदाज रुपेशच्या समोर आणि त्याचबरोबर इथे रुपेश म्हात्रे बाद झालेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पाहूया. राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करतायत सुधाकर. फुललेनचा डीप होणारा हा फुलटॉस होता आणि अगदी समोर खेळलेत. थोडी अधिकची जर उंची आली असती या चेंडूवर तर आडव्या बॅटने प्रहार करता आला असता फलंदाजाला. परंतु कारराम केनीसर अलीकडचं जर टेनिस क्रिकेट आपण पाहिलं ज्यामध्ये लोअर फुलटॉसच्या चेंडूवर सुद्धा स्लॉक सारखे अनेक फटके आपण बघत आहोत, परंतु त्यासाठी तुमच्याकडे चपळता हवी आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये ते फटके आपल्याला वारंवार पाहायला मिळतात आणि हे 40+ क्रिकेट आहे, त्यामुळे काही शारीरिक बंधनं आहेत, हालचालींवरती बंधनं येतात. त्याचबरोबर मग तुम्ही जो विचार करता एक रेग्युलर क्रिकेटर म्हणून तो विचार इथे करता येईल का हा पण फार मोठा प्रश्न असतो आणि तो विचार करता न आल्यामुळे या पद्धतीचे फटके आपल्याला कमी पाहायला मिळतात. 40+ क्रिकेटमध्ये स्वीपचे फटके कमी पाहायला मिळतात. स्लॉकचे फटके स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला कमी पाहायला मिळतात. इतर फटके जर आपण पाहिले क्रिकेटच्या तंत्राचा वापर करत असताना समोर आलेले फ्रंट ऑफ द विकेट स्लॉकचे फटके, त्याचबरोबर लॉफ्टेड फटके आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला फलंदाज चांगले खेळतात 40+चे, कारण बॅकफुटला तुम्हाला खेळण्याची ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस चेंडू आखूड टप्प्याचा असतो आणि थोडा अधिक वेळ तुम्हाला मिळतो. त्याचमुळे मग समायोजन चांगलं राखलं जातं. इम्प्रोवाइज क्रिकेट थोडं कमी पाहायला मिळतं 40+ मध्ये.
यावेळेस इथे पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक जरी उपस्थित असतील तरी त्यांच्या समोरून चेंडू गुल झालेला आहे. सीमारेषेच्या पलीकडे अगदी आपल्या हायवेकडे चेंडू निघून गेलेला आहे. हा एक मोठा षटकार. जिथे जिथे दबाव बनत चाललेला आहे तो दबाव झुगारण्याचं काम सचिन माळी या फलंदाजाने केलेलं आहे. कारण सचिनने आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना करत असताना 2 षटकार दाखवलेले आहेत. रमेश महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रमेश महाराज, एक गोष्ट महत्वाची आहे की असं म्हणतात की माणूस किती जगला म्हणजे किती वर्ष जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे. आणि क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या बरोबर जर आपल्याला सांधर्म्य राखायचं असेल म्हणजे एखादा फलंदाज किती खेळला यापेक्षा कसा खेळला आणि कोणत्या स्ट्राईक रेटने खेळला हे फार महत्व आहे. 3 चेंडूंमध्ये 12 धावा आपल्या संघासाठी महत्वपूर्ण जोडतायत फलंदाज सचिन माळी. 31 धावा धावपलकावर आहेत. अजून 13 धावांची गरज आहे. चेंडू 7 शिल्लक आहेत. 7 मध्ये 13 असं समीकरण इथे उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्टर व्हर्जन ऑफ क्रिकेटमध्ये एक दुसरी महत्वाची गोष्ट असते, तुमच्या किती विकेट गेल्या यापेक्षा तुम्ही धावपलकावर किती धावा जोडल्यात याला महत्व आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 गडी बाद झालेले आहेत चौटा हिरवा माणकोली बी संघाचे, परंतु धावपलक व्यवस्थित रीतीने पुढे चाललेला आहे. समोर ठेवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. मिस बॅलन्स झालेले आहेत गोलंदाज, त्याचाच फायदा इथे मिळतोय फलंदाजांना आणि याचमुळे या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. जिकडे 13 धावा आवश्यक होत्या त्यातून 2 धावा वजा कराव्या लागतील आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक असेल 33. 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. यस, पाणी हवंय फलंदाजाला, त्यामुळे खेळाडू कक्षातून विनंती असेल लवकरात लवकर आपण पाण्याची उपलब्धता करा. आजच्या संपूर्ण दिवसामधून पहिला प्रसंग असा मी पाहिलाय की जिकडे फलंदाजाला स्वतःहून सांगावं लागलेले की मला पाणी हवंय. इतर वेळेस ड्रिंक्स ब्रेक हा ऑटो मोडवर आहे 40+ क्रिकेटमध्ये. म्हणजे दुसरं षटक कधी संपतं आणि खेळाडूला असं वाटतं की मी पाणी कधी घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. परंतु कर्णधाराचं कधी कधी आपण कौतुक करूया की मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना परिस्थिती कशी आहे आपल्या संघाची हे बऱ्याचदा कर्णधार बघतात आणि परिस्थिती जर आपल्या बाजूने असेल तर मात्र मग ड्रिंक्स ब्रेक मुद्दामून टाळतात. क्रिकेट हा असा खेळ आहे की तुम्हाला मिळालेला मोमेंटम कधी ब्रेक होईल हे सांगता येत नाही. म्हणजे पर्पजफुली तुम्ही जर उशीर केला तर कदाचित खेळ तुमच्या विरोधात सुद्धा जात असतो. हे कर्णधार बऱ्याचदा टाळतात, परंतु इथे एकेरी दुहेरी धावा बऱ्याच पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने, त्याचमुळे पाण्याची आवश्यकता त्यांना भासली. 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आहे. शेवटचा सामना, शेवटच्या सामन्यातील शेवटचं षटक आजच्या रजनीतील, त्याचमुळे वेळेच्या बाबतीत जास्तीच्या सूचना सुद्धा आपण देऊ शकत नाहीत केवणी संघाला, दिवे संघाला. परंतु त्यांचे क्षेत्ररक्षक आता आपल्या जागा ॲक्वायर करत आहे, त्याचाच अर्थ क्षेत्ररक्षणाची रचना इथे सज्ज केली जात आहे. शेवटचं षटक उमेश या गोलंदाजाकडे सुपूर्द केलं गेलेलं आपण पाहू शकाल. संदीपकडे जात आहे का पाहूया. जर्सी नंबर 18 सुद्धा इकडे उपस्थित आहेत. आमचे धावसंख्या लेखक स्कोरर अल्पेजी गायकवाड यांच्या वतीने उमेशच्या नावाचा सुद्धा उल्लेख झालेला आहे. त्याचे रणनीती इथे बदलत आहे का मला असं वाटतं. ह्या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरा गोलंदाज आणला जातोय सतीश, जर्सी नंबर 45. सतीश म्हटलं की हे असे गोलंदाज आहेत, त्यांची गोलंदाजी जर योग्य लयीमध्ये मैदानाच्या आतमध्ये केली गेली तर मात्र समोर कोणताही फलंदाज असो त्या फलंदाजाला ते नामोहरम करू शकतात. असा अनेकदा आम्ही पाहिलेलं आहे. पाहायचं इथे काय करतील सतीश. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला येईल, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला सुद्धा वळेल. कधी कधी चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जाईल, कधी कधी टॉसअप होणारा चेंडू तुमच्याकडे येईल. ही सगळी आव्हानं घेऊन हे षटक तुमच्या समोर येणार आहे. त्याचमुळे या रनचेसमध्ये मधील हे षटक अत्यंत गमतीशीर आणि रंजक असेल. स्ट्रायकिंग एंड फलंदाज प्रेमनाथ माळी आहेत. अप्पर लोडामध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धामध्ये प्रेमनाथ माळीचं प्रदर्शन अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. या स्पर्धेत काय करतील.
फुलटो चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतला. बघा, पहिल्या चेंडूवर प्रयोगशीलता दाखवण्याचा मोह आवरता आला नाही गोलंदाज सतीशला, आणि इथे मात्र त्याचा हा निर्णय या संपूर्ण संघाच्या अंगलट आलेला आहे, व्यक्तिशः स्वतःच्या अंगलट आलेला आहे. इथे षटकार आणि त्याचबरोबर चौकार आणि त्याचबरोबर हा चेंडू नो, म्हणजे नशीब इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जात आहे. आणि त्याचमुळे आता इक्वेशन जे आहे ते रन अ बॉल आहे, म्हणजे तुमच्याकडे समान चेंडू आहेत आणि समान धावा बनवायचे आहेत. 6 चेंडू 6 धावा. एसटी रक्षक एसट्यांच्या जवळ आले, काही टेक्निकल इश्यू आहेत. एसटी रक्षकांना मागे जाण्यासाठी प्रवृत्त केले, कारण नो बॉल आणि येणारा चेंडू फ्री हिट आहे म्हणून. आणखी एक फुललेनचा चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेल चांगला टिपलाय, त्यानंतर फेकी लगेच केली. जर्सी नंबर 20 त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. कधी कधी असं होतं की फ्रीडच्या चेंडूवर एखाद्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतलेला आहे आणि सेलिब्रेशन करत असताना क्षेत्ररक्षक मग हवेमध्ये चेंडू सरसावतो किंवा फेकून देतो, त्यावर अधिकच्या धावा झाल्यात. मी एका ठिकाणी असं पाहिलं, झेल झाल्यानंतर क्षेत्ररक्षकाने तो फलंदाज चांगला खेळत होता म्हणून अत्यंत रागाने चेंडू जमिनीवर आदळला आणि त्यावर चौकार आला होता. हे अशाही घटना क्रिकेटमध्ये घडतात. 5 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस 6 चेंडू अत्यंत सोपा आहे सचिनसाठी. क्षेत्ररक्षकाने इथे काय केलेलं आहे पाहिजे, पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघूया. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. तिसऱ्या धाव्यासाठी सुद्धा फलंदाज इकडे मार्गस्थ झालेले आहेत आणि याचबरोबर 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. या 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा याचबरोबर आहेत 42 अर्थात 42, आणि 2 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि त्याचबरोबर 2 धावा. यावेळेचा हा फटका फार चांगला आहे आणि या षटकारानेशी सामना जिंकलेला आहे. चौथा हिरवा मानकोली ब संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन चौथा हिरवा मानकोली ब. या स्पर्धेमध्ये